थोड्याच वेळात खरातची गुन्हे शाखेकडनं चौकशी होणार आहे। गुन्हे शाखेकडून आणखी एका प्रकरणात चौकशी करण्यात येते। चौकशीसाठी खरात गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे। गुन्हे शाखेकडनं आणखी एका प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू आहे असं समजतंय। थोड्याच वेळात खरातची गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे असं देखील समजतंय। खरातच्या चौकशीची व्याप्ती आता वाढत असल्याचं आपण पाहतोय। विविध प्रकरणामध्ये त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता गुन्हे शाखेकडनं त्याची सखोल तपासणी चौकशी केली जाते। थोड्याच वेळात खरातची गुन्हे शाखेकडून देखील आता चौकशी होणार आहे असं समजतंय। आणखी एका प्रकरणामध्ये ही चौकशी होणार असल्याचं समजतंय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर चौकशीसाठी खरात हा गुन्हे शाखेच्या सध्या ताब्यात आहे असं देखील समजतंय। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय आणखी एका प्रकरणामध्ये गुन्हे शाखेकडनं आता खरातची चौकशी होणार आहे असं समजतंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आताच थोड्या वेळापूर्वी कॅप्टन खरात याला गुन्हे शाखेच्या पथकानं SIT कडून घेऊन आलेले आहेत। खरं तर ही जी चौकशी आहे दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे। कारण 7 महिन्याच्या गरोदर महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्याच्या संदर्भात आता SIT कडून गुन्हे शाखेच्या पथकानं आता कॅप्टन खरात याला युनिट 1च्या म्हणजे क्राईम ब्रांच पथकाच्या कार्यालयामध्ये घेऊन आलेले आहे। त्याची सखोल चौकशी जी आहे ती होणार आहे। कारण पहिला जो गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर लगेचच SIT स्थापन झाली आणि त्यानंतर त्याचा जो ताबा आहे SIT कडे देण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याने आता संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती आता होणार आहे। आता या चौकशीत आणखी नेमकी काय काय बाबी समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच आपण पाहतोय सागर, आता गुन्हे शाखेकडनं आणखी एका प्रकरणात चौकशी होते। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे का? कारण अनेक प्रकरणांमध्ये आता त्याचा पाय खोलात जातोय असं दिसतंय। नक्कीच कारण पहिला जो गुन्हा दाखल झालेला होता तोही बलात्काराचाच गुन्हा दाखल झालेला होता आणि यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेले होते। आता पुन्हा एकदा एक नव्याने बलात्काराचाच गुन्हा दाखल झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे गर्भवती महिलेची लैंगिक अत्याचाराची गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यामुळे ही बाब अत्यंत गंभीर समजून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की कॅप्टन खरात ज्याने अशा पद्धतीचे कृत्य केले असेल त्यामुळे आता या चौकशीमधनं देखील काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद सागर या माहितीसाठी।